नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आम्ही एका विशेष अशा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. रहस्यकथा. रहस्यकथांनी कायमच वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. ही मोहिनी कायम ठेवण्याच्या ध्यासातून गेल्या अनेक वर्षापासून एका अवलियानं आपल्या लेखणीला आरामच दिलेला नाही आहे. त्यातून या लेखकानं जगातील 1211 अशी सर्वाधिक पुस्तकं लिहिण्याचा विश्वविक्रम घडवला आहे आणि तोही चक्क मराठीतून. आपल्या रहस्यकथांनी तत्कालीन पिढीला, माझ्यासारख्या पिढीला झपाटून टाकणारे गुरुनाथ नाईक सर आमच्याबरोबर आहेत. नमस्कार सर, तुमच्या इन गोवाच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर, तब्बल 1211 त्यातल्या 1208वी कादंबरी ही गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आली होती. सर, इतके ज्या कादंबऱ्या तुम्ही आणि अल्पावधीत लिहिलेल्या आहेत, सर आम्हाला पहिलं हवं आहे की तुम्ही गोव्याचे, तर थोडीशी तुमची पार्श्वभूमी आम्हाला सांगा. पार्श्वभूमी मी सत्तरीचा. साखळी हे माझं गाव. त्याच्या आधी आमचं गाव हे अडवळी असं म्हणतात. त्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण साखळी हे गृहीत धरतो. आणि माझा जन्म साखळीला झालेला आहे. आता जन्म झाला साखळीला, पण वडील काही राहिले नाहीत. आम्ही 2 वर्ष असताना वडील लोंढ्याला निघून गेलो. कारण इथं पोर्तुगीज शिपायांचा लकडा त्यांच्या मागे लागला होता. आणि ते मी दोन तीन माणसं होती ज्यांनी गडबड करायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये माझे वडील होते, ज्याला पोको म्हणायचे, POCO पोको. दुसरे सहकारी भट आणि तिसरे दत्ता फळदेसाई काणकोणचे. तशी 3 माणसंही होती आणि काहीतरी गडबड करतील असं वाटत होतं. तर वडील गेले लोंढ्याला, त्यामुळे तो एक जोर कमी झाला त्यांचा, पोर्तुगीजांचा. त्या कुणाच्या मागं ते लागले नाहीत. साधारण तुमचं मग लोंढ्यावर नंतर मग शालेय शिक्षण बेळगाव. लोंढ्याला शालेय शिक्षण सुरू झालं. लोंढ्याला 7वी झालो. केंद्र दुसरं होतं, नंदगड केंद्र. तिथून मग बेळगावला आलो. बेळगावला 8वी पासून बेळगावलाच शिक्षण. नाईक सर, साधारण 57 ते 63 या कालखंडात तुम्ही विविध मासिकातून लिखाण केलं. हेमचंद्र साखळकर असं नाव तुम्ही तेव्हा, या नावाने तुम्ही लिखाण करत होता. 63 तुम्ही गोव्यात आला. ही थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगा. मी 1962 गोमंतक दैनिक सुरू करायचं होतं. त्यावेळेला मी औरंगाबादला अजिंठा हे दैनिक सुरू करून गेलो होतो. तर त्या पार्श्वभूमीवर बादा सातोसकरांनी मला इथं बोलवलं. इथं आलो कारण मला बोलवायला 2 जण गेले होते, बाबा बोरकर आणि बादा सातोसकर. हे औरंगाबादला माझ्याकडेच मुक्कामाला होते. ते मला घेऊन आले इथं. इथं मग हे सुरू झालं, गोमंतक सुरू झालं. गोमंतक सुरू झालं. त्यानंतर नवप्रभा सुरू झालं. गोमंतक सुरू झालं हे बादा सातोसकरांच्या तेव्हा संपादक, त्यांच्या हाताखाली काम करताना. संपादक हे वेगळं. माझी भूमिका जी होती ना ही वेगळी होती. नवीन दैनिक सुरू करून दिलं की त्याची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती मी करायची. ती एस्टॅब्लिशमेंट महत्त्वाची आहे. दैनिक सुरू करणं महत्त्वाचं नाही, त्याची बैठक जी आहे ती फार महत्त्वाची असते. तर ती बैठक मला बसवून द्यावी लागायची. पण गंमत अशी की गोमंतक आणि नवप्रभा या दोन्ही दैनिकांना बैठक बसवावी लागलीच नाही. त्याचं कारण असं आहे की माणसंच ट्रेंड होते.
नवप्रभाला माणसं ट्रेंड होती आणि गोमंतकला सुद्धा एक म्हणजे ट्रेंड माणसं आणलेली होती तिथे. प्रशिक्षित होती. मग साधारण 62 नंतरची 9 वर्ष तुम्ही गोमंतकामध्ये काम केल्यानंतर नवप्रभा जॉईन केलं आणि साधारण 70च्या सुमारास तुम्ही पुन्हा स्वतंत्र लेखन आपलं शिलेदार हे प्रकाशन सुरू करून स्वतंत्र लेखन करायला लागलात 70ला. ह्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती आम्हाला. नाही, शिलेदार प्रकाशन हे अंगावर आलं म्हणून सुरू केलं. कारण मी पूर्वी इतरांना दिलेली होती, काही भागीदारी होती, काय होती, पण त्यापूर्वीचा एक किस्सा आम्हाला आठवतोय की तुम्ही एक चित्रपट बघायला गेला पुण्याला आणि रहस्य सांगतो ना, कथेचा. पुण्याला आम्ही सिनेमा बघायचा म्हणून गेलो. त्यावेळेला मला नवीन कादंबऱ्या सुरू करायच्या होत्या. आता नवीन कादंबरी लिहायची म्हणजे मग त्या ताकदीची सर्व आहे. मग म्हटलं आता डोक्यात येईल. समोर अल्का टाकीज होतं, तिथे किस दी गर्ल्स अँड मेक देम डाय पिक्चर होतं. ते बघूया. असे त्याचा आणि आमच्या कथानकाचा काय संबंध नाही. मी जाऊन बसलो तिथं, ते बघितलं. फक्त मला ते कथानक सायन्स फिक्शन होतं, पण त्यातलं नावातला थोडासा भाग मी घेतला. केस दी गर्ल्स अँड मेक देम डाय, त्याच्यामधलं मृत्यूकडे नेणारे चुंबन हे मी घेतलं आणि सुरू केलं. माझी एक पद्धत होती, बसलो सकाळी बसलो की किती रात्र झाली तर चालेल, तुकडा पाडायचा कादंबरीचा आणि झोपायचा. 2 दिवसात 2 कादंबऱ्या लिहिल्या तिथं. दुसरी कादंबरी मृत्यूकडे नेणारे शास्त्रज्ञाच्या मृत्यूची गुण हे लिहिलं. 2 दिवसात 2 कादंबऱ्या प्रकाशकाच्या हातात लिहिल्या. तो हबाकला, तो छापत होता, इतरांच्या कादंबऱ्या छापायचा होता. तो हादरला, हे काय धड दिसत नाही. त्याने लगेच छापतो म्हणून कळवून मोकळे झाले. कारण मी लिहून दिलं आणि गेलो बेळगावला फॅमिली हेडक्वार्टर होतं. त्यांचं पत्र, तुमच्या आणि श्री गजाननाच्या कृपेने, हे गजाननापूर्वी मी तुमच्या कादंबऱ्या सुरू करीत आहोत, पुढच्या लिहा. आणि मग सिलसिला सुरू झाला. मग कादंबरी लिहिताना तोपर्यंत मराठी वाङ्मयात एक ट्रेंड होता की कादंबरी बहुतांशी बाबूराव आळणार करायच्या असायच्या. तुम्ही एक वेगळी छाप आपली स्वतःची अशी शैली तयार केली. कारण मला स्वतःला आठवतं आहे की मी जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो, मी मुंबईत विलेपार्ल्याला शिकायचो, आणि मला अजूनही आठवतं आहे की पुस्तकामध्ये तुमच्या त्या कादंबऱ्या, डिटेक्टिव्ह कादंबऱ्या लहान आकाराच्या असायच्या. पुस्तकापेक्षा तो आम्हाला त्याचा एक फायदा व्हायचा की पुस्तकापेक्षा त्याचा आकार लहान असायचा. त्या आम्ही त्या पुस्तकात घालायचो आणि वर्गात बाई शिकवतात एकीकडे आणि आम्ही एकीकडे ह्या कादंबऱ्या, अक्षरशः तुमच्या कादंबऱ्यांचा आम्ही जो फडशा पाडला आहे की मला आठवते की आठवड्याला कमीत कमी आम्ही 5 ते 7 कादंबऱ्या तुमच्या वाचून काढायचो. त्यातलं विविध तुमचे ते कॅरेक्टर्स होते, कॅप्टन दीप म्हणा किंवा मग धनंजय कथा म्हणा, की असे वेगवेगळे जे तुमचे कॅरेक्टर्स जे होते त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. हे कसे सुचलेत तुम्हाला तेव्हा? आता कॅरेक्टर कसे सुचले मला सांगता येणार नाही, पण बसल्या जागी घोळवत राहिलो मी आणि ते सुचत गेलं. साधारण 70 म्हणजे 72च्या सुमारास काय बघा. झालं की मिलिटरीविषयी मला जबरदस्त आकर्षण. आणि 72मध्ये युद्ध जस्ट संपलं होतं माझ्या आठवणीप्रमाणे. आणि माझे 2 भाऊ मिलिटरीत होते. एक कर्नल होऊन रिटायर झाला, एक सुभेदार मेजर होऊन रिटायर झाला. त्यामुळे मिलिटरीशी तसं जवळचे संबंध. म्हणजे वॉर रिपोर्टर म्हणून सुद्धा मी गेलेलो आहे. अच्छा, हा अनुभव तुमच्या कामी आला तिकडे. तर त्यावेळेला म्हणजे युद्ध वगैरे संपली होती
त्यावेळेला तो पास मिळाला माझ्या हातात. पण फिरून बघायला काय हरकत आहे, फुकटात मिळतं जेवण खाण सगळं. फिरून आलो. नंतर मला ते वेडच लागलं लिहायचं, आणि लिहित गेलो. एक 400-450 कादंबऱ्या झाल्यानंतर एक लक्षात आलं की आपण वर्ल्ड रेकॉर्ड तोडतो. म्हणजे बाबुराव अर्नाळकरांच्या पुढं जाऊ शकतो. आता ते मरतील आणि मला संधी मिळेल असं काही नव्हतंच नाही. साधारण तुमची जे कॅप्टन दीप कथा आहे साधारण 250 एक त्यांची सिरियल म्हणू शकेल आपण. 250 सुमार 250 होतील का, जात नाही शिलेदार कथा 250 होते साधारण. हां, आणि शिलेदार कथा, शिलेदार कथा गोलंदाज होता. कथा. गोलंदाज. गोलंदाज कथा म्हणजे हे कशी आहे की फायटर जो असतो, गन फायटर, तो असं नळी बघून रोखत नाही. तो फक्त असा अंदाजानच, इतकी त्याची सवय असते. मिलिटरीत सुद्धा आता काही माणसं आहेत असं जर नेम धरायची तर पद्धत नाही. रिव्हॉल्वर किंवा पिस्तूल ही चीज अशी आहे की तुमचा हे बोट आहे ना, हे स्थिर असतं. तर या बोटाच्या ह्याने हे तुम्हाला कळलं पाहिजे की हे बोट लक्ष कुठे आहे आपलं, म्हणजे आपलं टार्गेट. लक्ष म्हणजे टार्गेट. इथं न बघता कळलं पाहिजे. ते खरं एमिंग आहे. रायफलीचं एमिंग वेगळा प्रकार, पण हे आणि वेगळं. त्यासाठीच मला अजून आठवते कॅप्टन दीप कथामध्ये तुमचे लेफ्टनंट शेख वगैरे असायचे. नंतर त्यांना पकडले गेल्यानंतर ते बारकावे जे यायचे, बारीक बारीक जे तुमचं वर्णन असायचं, आम्हाला खरं असं वाटायचं की आम्ही पण स्वतः त्या युद्धभूमीवरती आहोत. खरोखर तेव्हा आम्हाला चिकार ती एक आमच्यावरती पगडा, इतका प्रचंड पगडा होता. आम्ही ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहेत, त्यापूर्वी घेणार आहेत एक अल्पशी विश्रांती. इनगॉच्या या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आमच्याबरोबर आहेत गुरुनाथ नाईक सर, आणि आम्ही त्यांच्याशी आज संवाद साधतोय की रहस्यकथा आणि त्यांचा इतर जीवनप्रवास. रहस्यकथा म्हटल्यानंतर नाईक सरांच्या आम्ही कथा वाचल्या होत्या, युद्धकथा वाचल्या होत्या, कॅप्टन दीप कथा वाचल्या होत्या, आणि सैनिक जीवनाचा त्यांच्या जीवनावरती प्रचंड असा प्रभाव होता. त्यांनीसुद्धा आता सांगितले की त्यांचे बंधू आर्मीमध्ये होते, त्यांचे बंधू सैन्यामध्ये होते, त्यामुळे त्यांना त्यांच्याशी जवळीक साधता आली. त्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये आणि एक प्रभावी असं व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनामध्ये होतं की छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं जे लढण्याचं कौशल्य म्हणा किंवा युद्ध कौशल्य, ह्याच्यावरती सुद्धा त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे, रणनिपुण छत्रपती शिवराय. ही ती कादंबरी. आम्ही विचारूया की सर, तुम्हाला छत्रपतींवरती कादंबरी लिहिण्याचं जे हे मिळालं का, त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. छत्रपती हे भारतात अनेक लढवय्ये आले, राजे आले, सरदार आले. बहुतेक बाहेरचेच होते सगळे, 3-4 निजाम वगैरे बाहेरचेच होते. बरं. त्यांच्याकडे मराठा सरदार होते. हेच मराठा सरदार मराठे सरदारावरच दादागिरी करायचे. तर अशा याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य सापडलं, आणि तेव्हापासून जे युद्धनीती आहे शिवाजी महाराजांनी वापरली, ती याच्यापूर्वी कुठे वापरलीच नव्हती. गमिनी कावा, गनिमी कावा वगैरे हा वापरलाच नव्हता. मग त्याच्यावर मी हे लिहिलं. मी फक्त गनिमी कावा असं नाही की त्यांची लढण्याची नीती ती ही घेतली. महाराजांची लढण्याची नीती ही जगमान्य झालेली आहे. कारण मला आठवतं आहे की पाश्चिमात्य देशात सुद्धा जेव्हा जेव्हा त्यानंतर लढाया व्हायला लागल्या, गनिमी कावा हा
त्या लोकांनी महाराजांकडून उचलला असं त्या लोकांनी चिकार इतिहास तज्ज्ञांनी हे नमूदसुद्धा केलेलं आहे. सर त्यानंतर मला नाही वाटत मी ही जी युद्ध बघितली आताच्या लढाया सोडून द्या, पण साधारण दुसरं महायुद्ध त्यानंतरची आता भारत पाक युद्ध याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं असं काय दिसलंच नाही. येते मी घटना ती एतेंबीची घटना म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत झालं असेल. सर हे झालं तुमच्या सैनिकी जीवनाबद्दल. त्याशिवाय तुमच्याकडे आणि खूपसे असे कॅरेक्टर्स होते, धुरंधर कथा होत्या. धुरंधर कथा. अगदी मला आठवतं की रातराणी कथा म्हणजे महिलांवरती पण रहस्य कथामध्ये थोडंसं आम्हाला या सगळ्या जी कॅरेक्टर होती ना शिलेदार म्हणजे युद्धमय जीवनाविषयी जेव्हा मी लिहित होतो तेव्हा मी कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, मारिया लोबो ही पात्र वापरायचो. नंतर एक व्याप्ती वाढत गेली. मग धुरंधर कथा आली. धुरंधर म्हणजे माझी सिगरेट ओढणारा पहिला हिरो म्हणजे सगळे निर्व्यसनी हा एकच निघाला त्याचा की तो सिगरेट ओढायचा आणि ते भरपूर. तेव्हा मी लागलो सिगरेट ओढायला. अरे त्या ती गेली गोलंदाज कथा. गोलंदाज तर गोलंदाज कथा जी होती तो एक फायटर असंच करून दाखवला. म्हणजे नेमबाजी जी आहे ती कोणत्या प्रकारची असते